वा भाऊजी वा, चला भाऊ तुम्ही चांगलं चाललंय हा. जी बाई तुमच्याशी भांडण भांडते, तुमचा पाणउतारा करते, तिच्यासाठी घरच्यांची असं बोलता तुम्ही? आणि घरातले तुम्हाला सांभाळतायत, त्यांच्याबरोबर असं वागताना तुम्हाला लाज नाही वाटत भाऊजी? बोल ना म्हण्या, आता का गप्प आहे? तोंड शिवलं का तुया? मी समजवतो वल्लरीला. ती ऐकते कोणाचं? स्वतःच्या मनाला येईल तसं वागते. वहिनी, सुमनच्या बाबतीत जे घडलं त्यामुळे तर तुमचा वल्लरीवर राग नाहीये ना? वा, मीच राहिली होते ना घरात, सगळ्यांवरती आरोप करून झाले होते, आता मीच राहिले होते. घ्या माझ्यावरती आरोप करून घ्या आता. वल्लरी तुमच्यावरती केस टाकते ना, म्हणून त्याचा राग काढते माझ्यावरती. घर तोडणारी बाई वाटते का मी तुम्हाला? माझ्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी बायको आहे मी. त्या वल्लरी सारखी नाहीये त्रास देणारी. हा, हे बरे. त्या या घरातल्या कितीतरी गोष्टी पोटात साठवून ठेवल्यात मी, त्याचंच फळ मिळतंय ना मला. ज्या त्या गोष्टी जेव्हा तेव्हा बोलून टाकायला हवे होते मी. माझं चुकलं. आई, तुझ्या लक्षात येतंय का? काय? एरवी आपल्यावर आरडाओरड करणारा मनोज पुष्पाले काहीच बोलत नाहीये. तिले साधं उलट उत्तर बी देत नाहीये तो. वल्लरी असं का वागतेय ते कळतच नाहीये. इतकी समजूतदार मुलगी आज कोणाचंच काहीच ऐकायला का तयार नाहीये? सर, मी काय म्हणत होतो, मॅम नेहमी अशा हसत खेळत असतात, मग आज एवढ्या उदास काय? म्हणजे मी जेव्हा कॅफेमधलं कलेक्शन घेऊन येतो ना, त्यावेळी खूप हसत असतात. मग आज अशा गप्प काय? जीवाभावाची माणसं अडचणीत असतात ना, तेव्हा माणूस असा सैरभय होतो. आणि या मैत्रिणी म्हणजे जीव आहेत रे एकमेकींचा. या सगळ्या विचारातून प्रेरणाला बाहेर काढण्यासाठी ना आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. अरे हाईट ऑफ इग्नोरन्स आहे ही. का श्वेतासारखं वागतेय ही प्रेरणा? यांना ना मैत्रिणींची काही किंमतच नाहीये. कोणीतरी स्वतःहून कॉन्टॅक्ट करतंय तर नाही, फोन नाही उचलायचा, मेसेज नाही करायचा, रिव्हर्ट बॅक करायचं नाही. पण प्रेरणा असं करत नाही जनरली. काही प्रॉब्लेम नसेल ना झाला? काय करू? अजितला फोन करून बघू का?
हॅलो. हॅलो अजित, हाय. अरे प्रेरणा मॅडम आपल्या बिझी आहेत का? कशात? नाही, मी तिला फोन करत होते तर ती काही उचलत नाहीये, कट करतेय, म्हणून विचारलं बिझी आहे का? ऍक्च्युली मला एक नवीन रेसिपी विचारायची होती तिला, म्हणून फोन करत होते. एक मिनिट. हां, अगं इथे ना एक जरा प्रॉब्लेम झालाय. बघितलंस मला वाटलंच होतं तिचा मूड कुठेतरी ऑफ आहे. यार आपली प्रेरणा जरा इमोशनल आहे रे, आणि वल्लरीच्या बाबतीत ती जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे. अगं हो, पण स्वतःला त्रास करून काही फायदा आहे का? पण आता का अजित, एक आयडिया आहे. प्रेरणा कितीही अपसेट असली तरी तिचं मन स्वयंपाकात रमतं. म्हणजे एखादा पदार्थ बनवत असेल ना तर ती 100% त्याच्यामध्ये गुंतून जाते, सगळं विसरते. आत्ताच तिने डबल डेकर मोदक केले होते, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ती गोष्ट आपल्याला नक्की हेल्प करू शकते. नवरा मी आहे, पण तुम्ही मैत्रिणी जास्त ओळखता तिला माझ्यापेक्षा. हो मग विषय आहे का? ओळखतोच. बरं ऐक, तिला फोन दे. हा, हे नक्की. तिला फोन दे अजित. तुम्ही भांडता, नंतर मी शिवा खातो. देतो. प्रेरणा. काय? फोन. मला नाही बोलायचे. तेज आहे. तेजा, मी नंतर फोन करते तुला. ऐक, मला माहिती आहे तुझ्या खूप कंप्लेंट्स आहेत, तुला आता खूप कामं आहेत, तुम्ही खूप बिझी असता, मैत्रिणींना वेळ द्यायला तुमच्याकडे वेळ नसतो. पण आता माझं काम खूप महत्वाचं आहे, प्लीज ऐकून घे. आणि हे काम तुला आत्ताच्या आत्ता करावंच लागेल. काय आहे, तुझ्या डबल डेकर मोदकांचा व्हिडिओ माझ्या एका मैत्रिणींनी बघितला आणि तिला 2 डझन मोदक हवेत. प्लीज तुला ते करावंच लागेल. तेजा, हे बघ, माझा मूड नाहीये, मी आज नाही. ऐक ना, तुझं मूड आपण ना डीप फ्राय करू नंतर तेलामध्ये, ओके? प्लीज. प्रेरणा, बाप्पा आलेत ग, गणपती आहेत. मोदकांच्या ऑर्डरला तरी नाही म्हणू नकोस प्लीज. ते आणि मी ॲड्रेस सेंड करते, पटपट ॲड्रेस नोट डाऊन करून घे आणि तिकडे पाठव, ओके? चल, बाय 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 बाय. ओके ओके, बाय 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 बाय. ते फोन गरम झालाय. कोण आहे? हॅलो. हां, वसंत भाऊजी बोला ना. काय? किती? 51 डबल डेकर मोदक हवेत.
नाही भाऊजी, कसं आहे, दिले असते पण मी ना जरा एका वेगळ्या सिच्युएशन मध्ये अडकली आहे, त्यामुळे तुम्ही काय अजित. अरे वसंता, हा बोलतोय. किती मोदक हवेत? 51. हा चालेल ना. हो हो. हा मी सांगतो प्रेरणाला. चल चल. अरे काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी सांगत होते ना नाही म्हणून त्यांना. कशाला हातातून फोन ओढून घेतलास आणि हो म्हटलास? तुझ्यासाठी. तू हे ओव्हर थिंकिंग बंद करून कामामध्ये मन रमव म्हणून. प्रेरणा, तू हे सतत विचार करत बसलेली ना मला नाही बघवत. आणि वल्लरी खूप हुशार मुलगी आहे, ती तिचे प्रॉब्लेम हँडल करेल. आणि काही गरज पडली तर आपण आहोत ना मित्र म्हणून. तू अशी उदास नको ना राहूस प्लीज. बर अजित, किती समजून घेतोस रे मला? माझ्या मनात नक्की काय चालू आहे ते बरोबर कळतं तुला. आणि मी उदास असले की माझा मूड ठीक कसा करायचा हे छान कळतं. पण बघ ना, मनोज भाऊजी आणि वल्लरी या दोघांचंही नातं असंच होतं रे. एकमेकांच्या साथीने त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करत आलेत ते आजपर्यंत. पण आता मात्र काय होऊन बसलंय हे सगळं अजित? एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मनोज भाऊजी आणि वल्लरी आज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अजित, मी ना फक्त स्वामींकडे एकच प्रार्थना करू शकते. स्वामी, हा असा दिवस आम्हा दोघांच्या आयुष्यात कधीच येऊ देऊ नका. आणि मनोज भाऊजी आणि वल्लरीमध्ये जो दुरावा निर्माण झालाय तोही लवकरात लवकर मिटावा. कारण आम्हाला त्यांना आधीसारखं पाहायचंय, पुन्हा एकदा एकत्र. मला काय वाटतं माहितीये, अजून थोडं पाणी टाकायची गरज आहे. तीजा क्या बात कर रही है? टाक टाक, पाणी टाक, पाणी टाक पटकन. तालाब हो गया इसमें. अरे नाही, तू ऐक माझं, टाक पाणी टाक. हर्षित लाव ना हात आता. बाई, अरे यार हर्षित, तू जास्त पाणी टाकलं. पीठ टाक आता त्याच्यामध्ये. एक मिनिट, मदर इंडिया म्हणून हे सगळं का करतीये? का करतेस म्हणजे? आता ती वल्लरी बघ, वकील आहे पण तरी तिला पूर्ण स्वयंपाक येतो. हर्षित, प्रेरणा, तिला स्वयंपाक पण येतो, मोदक पण येतात, डबल डेकर मोदक येतात. आणि मला सतत कणी काही मळता येत नाही. हर्षित, नाही, माझं ठरलंय, मी शिकणार आहे सगळं आता. बघ तू. तेजा, देख, तू जो काम करती है अपना काम वो अच्छे तरह से करती है ना? थँक्यू. मग तू ही ऍडिशनल जिम्मेदारी का घेतीये तेजा? आपण काहीतरी ऑर्डर करू ना प्लीज. नाही. अरे असं काय करतोस हर्षित? पुढचा विचार करते ना मी. आता बघ, उद्या आपलं लग्न होणार, आपल्या घरी 4 पाहुणे येणार, तर त्यांना काहीतरी करून खायला घालता आलं पाहिजे ना मला. एक मिनिट खडी रहा, सामने खडी रहा. काय? एक मिनिट मला हर्षित, तुला मला चेक करू दे, बुखार तर नाही ना तुला? एक मिनिट, आखी खोल. ते ड्युअल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही ना झाली तुला? गप्प बसा, काही नॉनसेन्स बडबडू नकोस. मॅडम, हे बघा, तुम्हाला जे काही रसोईमध्ये करायचं ना ती तुमची जिम्मेदारी. हा, करते, ही बाई सगळं करेल आता. जा, तू वेगळं काहीतरी कर, जा. देवा. हर्षित, एखादं कपल जेव्हा असं छान हसत खेळत असतं, आनंदाने राहत असतं, तेव्हा खरंच किती छान वाटतं ना. आपली वल्लरी, मनोज
हे दोघं पण आधी किती स्वीट राहायचे यार, छान हसत खेळत राहायचे. आता दोघांमधल्या गोष्टी परत कधी नॉर्मल होतील देव जाणे. खरंच मला कळत नाहीये वल्लरीला काय गरज होती हे सगळं करण्याची. अक्कल नव्हती का? स्वतःचा संसार वाचवायचा ना, मनोजच्या विरोधात जाऊन केस. नाही यार, प्रेरणा पण बघितलंस ना किती डिस्टर्ब आहे वल्लरीमुळे फक्त. तेजा मैं तेरा कंसर्न समझ सकता हूँ, पर तू बता, अगर इस केस में मनोज इन्वॉल्व नहीं होता तर तुम्ही मैत्रिणींनी वल्लरीला सपोर्ट केला असता ना. तिची 25th केस म्हणून ती जिंकावी म्हणून तुम्ही देवाकडे प्रार्थना केली असती. हे बघ, आपल्या माणसांचा विषय येतो ना तेव्हा काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. वल्लरीताई तिची तत्व कशी सोडू शकेल याचा विचार केला का तू? म्हणजे तुला पण असंच वाटतंय की वल्लरी बरोबर आहे? मैंने जब पहली बार इस केस के बारे में सुना तो मला मनोजसाठी वाईट वाटलं. वल्लरीताईचा राग पण आला, पण वल्लरीताई तिच्या तत्वांसाठी लढते. अपने उसूलों के लिए वो अपनी जान भी दे सकती है. अरे मला असं वाटतं की या केसच्या बाबतीमध्ये वल्लरीताई बरोबर आहे. ऐक ना, जाऊ दे हा विषय. हा विषय काढून मला आपला मूड स्पॉइल नाही करायचा. अच्छा, त्यामुळे मला मदत कर. तेजा यार, तू माझा मूड स्पॉइल केला यार. मला नाही करायचं आहे. मी नाही करायचं काय, मी पण करते. सुन मेरी बात, आपण काहीतरी ऑर्डर करू. नाही नाही नाही, असं कसं ऑर्डर? यार ह्याची रोटी कशी बनणार आहे? काय आहे? अरे आपण करू ना काहीतरी, व्हिडिओ बघू. थांब थांब. हा अच्छा तू यार. कर. हॅलो. हॅलो मॅडम, मी देसाई बोलतोय. तुम्ही आणि सर निघालात का? सॉरी, पण कुठे यायचं होतं? अहो असं काय करताय? मी मागच्या महिन्यात तुम्हाला म्हटलं होतं ना की आमच्या निराधार महिला आश्रमात कार्यक्रम आहे आणि तुम्हाला आणि सरांना चीफ गेस्ट म्हणून यायचंय. मिस्टर देसाई, सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, पण माझ्या डोक्यातनं स्किप झालं हे. आम्ही आज आश्रमात नाही येऊ शकणार आहोत. खरंच शक्य नाही आम्हाला येणं. सो सॉरी. नाही मॅडम, रात्री 8 वाजता कार्यक्रम आहे. तुम्ही आत्ता निघालात तरी पोहोचाल. आणि तुम्ही असं आयत्या वेळी कॅन्सल करू नका हो प्लीज. सॉरी, पण खरंच यायला नाही जमणार आहे आम्हाला मिस्टर देसाई. सो सॉरी. वल्लू, फोन दे. हो पण हॅलो मिस्टर देसाई, डोंट वरी, आम्ही वेळेत तुमच्या आश्रमावर पोचू. ओके, निघतोच. अहो हे काय कमेंट करताय तुम्ही? आपण कसे जाणार आहोत आश्रमात आत्ता? आपण त्यांच्या आश्रमात पोहोचणार ही कमिटमेंट आपण खूप आधी दिली होती. आणि आता जी काय परिस्थिती आहे ती तुझ्यामुळे आहे. त्यामुळे तिथे जाण्यापासून आपण माघार नाही घेऊ शकत. या सगळ्या सिच्युएशनसाठी तुम्ही मला ब्लेम करताय. खूपच कन्व्हिनियंट आहे. पण मी तरी तुम्हाला काय बोलणार नाही का? आजवर मी हे ऐकलं होतं की माणूस बदलत नाहीत, परिस्थिती बदलते. पण आता माझा माणूसच पूर्णपणे बदललाय. तर परिस्थितीला दोष देऊन काय उपयोग आहे, नाही का? बोलू, पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलून काही उपयोग आहे का? जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं ना, तेव्हा आपण एकमेकांसोबत खंबीरपणे उभे होतो. आज सगळं आहे पण एकमेकांच्या विरोधात आहोत. तूच सांग ना, काही अर्थ आहे का याला? नाहीच सर. कारण आजवर मी कधीच तुमची बाजू, माझी बाजू हे कधीच नाही केलंय. मी कायमच न्यायाच्या बाजूने उभी होते आणि असणार आहे. न्यायाची साथ जर का कोणी सोडली असेल ना, तर ती तुम्ही सोडली आहे.
कारण याआधी तुमच्यासाठी सुद्धा न्याय तेवढाच महत्वाचा होता. एक प्रश्न विचारू का हो तुम्हाला? आज जर का या केसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड नसता तर मी एका निराधार मुलीला न्याय मिळवून देतेय, या गोष्टीचं तुम्हाला कौतुक वाटलं नसतं का हो? तेव्हाही तुम्ही मला विरोधच केला असता का? वाईट कसलं वाटतंय माहितीये? आजवर ज्या माणसाचा हात धरून मी इथवर पोचलीये त्याच माणसाने माझा हात सोडलाय आणि अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन उभा राहिलाय. हा विषय आपण इथेच थांबूया. आपल्या दोघांमधला प्रॉब्लेम मला जगासमोर नाही आणायचा आहे. मिस्टर देसाई वाट बघत असतील, आपल्याला निघायला हवं. नाही, बरोबर आहे, आपल्याला निघायला हवं. पण एक गोष्ट सांगते, उद्या जेव्हा ही केस कोर्टात उभी राहील ना तेव्हा आपली पर्सनल लाईफ पब्लिक होऊन जाईल. तेव्हा काय करणार आहात तुम्ही? आपण निघूया, उशीर होतोय.